इकडे बघा. जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण जय राम कृष्ण हरि कृष्ण जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोने करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोने करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा पितांबर आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कौस्तुभ मणी विराज कांटे कौस्तुभामणी विराजित कांटे कौस्तुभामणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार माझे हेची सर्व सुख तुका मने 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 माझे
हेती सर्व सुख श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर पाहिना श्रीमुख तुलसी मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख मने माझे हेची सर्व सुख मने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेती ध्यान बारखुमाई Krishna Hare Krishna Hare Krishna Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Krishna Hare Jai Ram 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 Krishna Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare
जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण लोचनी रूप लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने झाले वो साजने झाले वो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले वो साजने झाले वो साजने तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे जोडी बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरे आजी नवल मिळाले निराने आज नवला में आले निराने भेटी अवचित नंदाची आखाने भेटले अवधूत नंदाची आने ओवी सांगती हो सकळ ही जने कोणे सांगते वो सकल ही जने ओ ते संचित नेले तेने हो गेले मोरी न चले आता का नेरे पोते चले आता काही होते संचित नेलेले काय हो होते जवलके काय होत न चले आता काय आजी नवल मिळाले निराने आज नवला में आले राने अवचित नंदाची आकाने भेटी अवचित नंदाची आकाने ओवी सांगती हो सकळ ही जने कोणी सांगते ओ सकळ जने हो ते संचित नेले तेने हो गेले हो न चले आता काही गेले हो न चले आता काही होते संचिताने लगायो होते अरले आता काय गेले होते न चले आता काय साध घालिता जवळी तुझे नाही साध घालता जवळ तुझे नाही आणि जळला मग उरले ते काही चाले जा मग उरले काही आता राखता गुमान भले बाई हो गेले हो निन चले आता काय गेले हो निन चले आता काही आता राखा भोगमान भूत पाय हो गेले होते चले आता काय गेले होते चले आता काजी भूत कामी मज नाही अराधिक बहुते काम मज नाही आरानोज एक सारिता तो पुढे एक सारिकात पुढे एक आले कोणी आले सकळी ग आज म्या टाकून आले सकळी हे रचिले आणि कवतुक हो गेले हो निन चले आता काही गेले हो निन चले आता काही तव सकले कदो काय हो गेले होने न चले आता काही आता
होणे नचले आता काही चिंता करिता हरले नारायणे चिंता करता हरले नारायण अंग संगे दोघे जण तासने आम्हा संगे दोघे जण ठाकले सुखे निर्भर झाले त्याच्या गुणे सुखे निर्भर झाले त्याच्या गुणे तुका म्हणे कुंटले येणे जाणे हो गेले हो नचले आता गेले हो नचले आता काही तुका म्हणे कुंटले येणे जाणे आ गेले होणे नचले आता काही गेले होणे नचले आता काय घालिता जवळे तुझे नाही साधा घालिता तुझे जवळ नाही अंगी जळला मग उरले ते काही अंगी जळले मग उरले ते काही आता राखत गुमान भले भाई हो गेले हो नचले आता गेले हो नचले आता आता राखा गुमान मन बाई हो आ गेले होणे नचले आता काय गेले होणे नचले काय ओ कुमारी तो बार कुमारी जय जय ठोबार कुमारी विठोबार कुमार जय विठोबार कुमार पार कुमाई पार कुमाई विठोबार कुमार जय विठोबार विठोबार कुमार कुमार खुमाजी बार हरि जय बार बार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार खुमाई बार खुमाई रे आजी नवल मी आले निराने 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 भेटी अवचित नंदाजी आकाने भेटी अवचित नंदाजी आकाने भेटी अवचित नंदाची काणे भेटी अवचित नंदाचे काणे गोवी संगती ओ सगळी जन गोवे संगती ओ सगळी जन गोवी संगती ओ सकळ ही जन गोवी संगती ओ सकळ ही जन होते संचित आणि तेने हो होते संचित
होऊनी नसले आता काही गेले होऊनी नसले आता काही होते संचित आणि येले तेने होते संचित आणि येले तेने गेले होनी नचले आता काही गेले होनी नचले आता काही साद घालिता जवळ तुझे नाही साद घालिता जवळ तुझे नाही साद घालिता जवळी तुझे नाही साद घालिता जवळी तुझे नाही अंगी जडला मग उरले ते काही 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 आता राखता गुमान भले बाई वो आता राखता गुमान भले बाई वो गेले वो बुनी नदले आता गाई गेले वो बुनी नदले आता गाई आता राखिता गुमान भले भाई हो आ आ आ आ आता राखिता गुण भले भाई हो गेले होने नचले आता काही गेले होने नचले आता काही नचले आता काही नचले आता विठ्ठल विठ्ठल काला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 पुंडलिक हरे विठ्ठल देव तुकाराम विठ्ठल 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 ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय सद्गुरुदेव महाराज की जय नवलमी आले येणे राणे भेटी अवचित नंदाच्या काणी गोवी सांगती हो सकळही जने होते संचित आणि येले तेने हो गेले होऊन नचले आता काही साध घालिता जवळी तुझे नाही अंगी जडला मग उरले ते काही आता राखता गुमान भले बाई हो बहुत कामे मज नाही आरानुक एक सारिता तो पुढे उभे एक आजी मी टाकून आले सकळीक तव रचिले अनेक कवतुक हो चिंता करिता हरले नारायणे अंग संगे मिनता दोघे जणे सुखे निर्भर झाले त्याच्या गुणे तुका म्हणे खुंटले येणे जाणे हो गेले होने नचले आता काही साध घालिता जवळ तुझे नाही अंगी जडला मग उरले ते काही आता राखता गुमान भले पायी हो विठ्ठल आजी नवलमी आले येणे राणे भेटी अवजित नंदाचिया काणे गोवी सांगती हो सकळही जने होते संचित आणि येले तेने हो गेले होऊन नचले आता काही साध घालिता जवळे तुझे नाही अंगी जडला मग उरले ते काही आता राखता गुमान भले बाई या मानवेडे गावात हा वर्धापन दिनानिमित्त नाम यज्ञ चालू आहे. आज या यज्ञाची सांगता आहे आणि म्हणून काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाकरता मी जो अभंग निवडलेला आहे तो तुकोबाराव यांची गवळण अशा तऱ्हेचा निवडलेला आहे. कारण काल्याचा विषय जो असतो तो भगवत चरित्र
इतर विषय काल्याचे होऊ शकत नाही आणि कोणी वक्ता असेल तर त्यांनी भगवंताच्या गोकुळातल्या चरित्राशिवाय दुसरं सांगायचं नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. जे चरित्र देवे गोकुळी केले ते चरित्र उच्चारावे. आजच्या काल्याच्या कीर्तनात त्या चरित्राचा उच्चार करायचा असतो. कोणत्या गोकुळात भगवान श्रीकृष्णानं जे चरित्र केलं त्याचा फक्त काय करावा उच्चार म्हणजे वर्णन करावं. बाकी आचरण करण्याच्या भांडीत पडून नाही. भगवान श्रीकृष्णाचं गोकुळातलं जे जे चरित्र आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णानं गोकुळात जे जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा फक्त इतरांनी काय करावा उच्चार करावा. विठ्ठल आचरण करण्याच्या भानगडीत पडून नाही. का बरं? आपण जीव असल्यामुळं आपल्याला ते शक्य नाही. आता जे शक्य नाही त्याच्या भानगडीत कशाला पडायचं? आपल्याला जर ते शक्य असेल तर ठीक आहे, पण देवाच्या कोणत्याही चरित्राचं आचरण करणं कोणालाही शक्य नाही. कोणालाही म्हणजे अगदी देवादिकांना सुद्धा फक्त उच्चारायचाच अधिकार आहे. त्यांनी सुद्धा हे चरित्र आचरण करण्याच्या भानगडीत पडून नाही. एकंदरीत जगात जेवढे प्राणी मात्र जन्माला आलेले आहेत त्या सर्व प्राणी मात्रांनी काय करावं? फक्त भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा. विठ्ठल काही मूर्ख माणसं भगवंताच्या चरित्राचा आचरण करून पाहतात. ते अति चुकीचं आहे. भगवंताची एक लीला आहे, चिरहरण लीला. ज्या लीलेत भगवंतानं कुमारिका बालिका यांची वस्त्रहरण केलेली आहेत. मूर्ख माणसं ती लीला करून पाहतात. आता पहिला प्रश्न महत्वाचा असा आहे,
वर्णन करू पाहणारे पहिले कुमारावस्थेत आहेत का? भगवान कुमार होते, गवळणी कुमारी होत्या, त्यांची दोन्हींची अंतःकरण शुद्ध होती, पवित्र होती. आता पवित्र अंतःकरणानं त्यांनी जे लीला केलेली आहे ती आता थोड्याना मोठ्यानं करता येतील का? पण मूर्खपणा करतात तेही करायला माग पाहत नाहीत. विठाला विठाला हरतील वस्त्रे गोपिकांच्या मिशे, हरतील वस्त्र गोपिकांच्या मिशे, हरतील वस्त्रे गोपिकांच्या मिसे, हरतील वस्त्र गोपिकांच्या मिशे, गमन पाप त्या शरणे मात्र, पाप त्या शरणे मातृगमन. हरतील वस्त्रे गोपिकांच्या मिशे, पाप त्या सरिषे मात्रा गमन. मूर्खपणानं ते चरित्र करू गेलात तर मातृगमनाचा दोष लागतो. विडाला म्हणजे नाटकामध्ये कोणतंही करायचं नाही. विडाला ठीक आहे, दुसरं तुम्ही काही करू शकाल, परंतु भगवान श्रीकृष्णाच्या लीला मात्र केवळ उच्चारणीय आहेत. म्हणून उच्चार करावा, आचरण करण्याच्या बांगडीत पडू नये. भक्त मंडळीनं भगवंताच्या चरित्राचा फक्त उच्चार केलेला आहे. विठाला विठाला तो आजच्या कीर्तनाचा विषय आहे. भगवंताच्या चरित्राचा भक्तजनांनी उच्चार केला. काल्याच्या कीर्तनाचा आपणही काय करावं? उच्चार. त्याच्या पलीकडे जाऊ नये आणि जाण्याची मर्यादा सोडू नये. आपण आपल्या मर्यादेत राहावं. जीवानं जीवाच्या मर्यादेत राहणं महत्वाचं आहे. देवाचं कशाला घ्यावं? तो देव आहे, आपण जीव आहोत. देवे उचलेली सोमुखे मेदिनी, अरे तुमचेने गुणी नुचलवे. देवानं वरावतारामध्ये सगळी पृथ्वी धरात खाली गेलेली ती उचलून वर आणली दाढीवर धरून. म्हणजे पृथ्वी विचलण्याचं सामर्थ्य देवाचं आहे. तुम्हाला 1 क्विंटलची गोण उचलत नाही. आता पार 10 किलो आलेत. विडाला विडाला 10 किलोची पॅकिंग आली. याचा अर्थ तुमचे सामर्थ्य नाही. त्यात 50 किलोच्या गुणी उचलण्याचं सामर्थ्य गेलं. पूर्वीची माणसं होती ठीक आहे. माझ्या वडिलांना सांगतो, आमच्या घरापासून जुन्नर 9 किलोमीटर आहे. जुन्नर मधून धान्याची 1 क्विंटलची गोण उचलली का घरी न ठेवायची. अशी आता पूर्वीची माणसाची ताकद आता अलीकडच्या माणसाने कशा त्या बांधली पडावं. विठाला म्हणून मर्यादा सोडून जाऊ नये. फक्त उच्चार करावा एवढी आपला अधिकार दिलेला आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी गायन ते लीला चरित्र पवाडे, गायन ते लीला चरित्र पवाडे.
ते लीला चरित्र पवाडे गाईन ते लीला चरित्र पवाडे गेले सवंगड्या सहित गाई सहित गेले सवंगड्या सहित गाई गायीन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई. बस आपण फक्त एवढं करावं. केवढं? आपल्याला जेवढं सांगितलं तेवढं. याच्या पलीकडं जाण्याची भानगड करून नाही. काही करतात माणसं. संध्याकाळी हरिपाठ म्हणायची पद्धत आहे. नियम नित्य नियमामध्ये हरिपाठ येतो. तो हरिपाठ म्हणायचा असतो. तिथं सोंगण डोक्याच्या करायची. नाना सोंग काढायची, नाना कपडे घालायचे, नानाचे नखरे करायचे. कशा करता? विठाला विठाला आपण मर्यादेत राहावं. फक्त त्यांनी जे केलं तसं करा. केले संती करू ते. जे संतांनी केलं ते करावं. म्हणजे त्यांनी हरिपाठ म्हणला, आपण हरिपाठ म्हणावं. बा संपलं. विठाला पुढचा उच्चांग गाठवायचा. कोणी सांगितलं? म्हणून आपल्या जोगा असे तेच करावं. सांगण्याचा इत्यर्थ असा, काल्याचं कीर्तन असल्या कारणास्तव भगवंताचं चरित्र हा विषय आहे. ज्या चरित्र अभंगामध्ये भगवंताचं चरित्र आहे, असाच अभंग तुकोबारायांचा मी सेवेला घेतलेला आहे. तुकोबाराय या अभंगात एका गोपीचा गवळणी बरोबर झालेला संवाद व्यक्त करतात. म्हणजे गोपी आपल्या मैत्रिणी ज्या होत्या त्या मैत्रिणी बरोबर काही संवाद करतात. म्हणजे करते. अति महत्वाचा असा संवाद आहे. ऐकण्यासारखा आहे. अति उद्बोधक आहे. ज्ञान प्रदान करणारा आहे. अतिशय चांगला असा संवाद आहे. तुकोबाराय त्या संवादाचं या ठिकाणी उच्चारण करतात. महाराज म्हणतात त्या गवळणीच्या मुखातून की जशी ती गवळणी अशी म्हणते, आज मोठं आश्चर्य आहे की मी या रानात आले. रानात आले या शब्दाचा अर्थ मनुष्य देहात आले. आणि मनुष्य देहात आले हे मोठं आश्चर्य आहे. कारण इतर देहात जाता येत, पण पुन्हा मनुष्य देहात येता येत नाही. का येता येत नाही तर दुर्लभ हो मानुषो देहो धीनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. मानुषो देहो दुर्लभ. अरे मनुष्य देह हा दुर्लभ आहे.
नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शत वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव मायामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा मध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना शत वर्षाची गणना जयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन गा नरदेह दुर्लभ जाना शत वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना सर्व मानव मात्रांना संबोधित करतात हे मानव हो हा नरदेह तुम्हाला लाभला ना पुन्हा लाभणारा नाही भाग्य आले ती मनुष्य द्या आणि तो हा पहा विठ्ठल काहीतरी तुमचं मागचं पुण्य म्हणून तुम्ही मनुष्य देहाला आलात बहुता सुकृते नरदेह लादला सुकृते नरदेह लादला बहुता सुकृते नरदेह लादला बहुता सुकृते नरदेह लागला भक्ती विना गेला दोगते गेला दोगती भक्ती विना गेला दोगती बहुती सुकृती नरदेह लादला भक्ती विन गेला दोगती भक्ती विन गेला दोगती बहुता सुकृते नरदेह लादला भक्ती विना गेला दोगती भक्ती विना गेला दोगती फार मोठं पुण्य खर्च करावं लागलं या मनुष्य ध्या करता अनंत पुण्य तुम्ही याच्या करता खर्च केलेला आहे आणि तेव्हा तुम्ही मनुष्य द्यायला आलात आणि मनुष्य द्यायला येऊन जर भजन करणार नाही भक्ती करणार नाही तर तो जन्म व्यर्थ जाईल विठाल व्यर्थ जाईल म्हणजे अधोगती होईल अधोगती म्हणजे खालच्या युनला जाल आणि खालच्या युनला परत गेला तर पुन्हा कधी याल शंक अवघड आहे मागू तहाची जन्म पावशी हे तो नघड रे सायाशी आलात ना भाग्य पुन्हा गेलात का गेलात पुन्हा लाखो वर्षे घेऊन सुद्धा मानवीड पाहायला मिळणार नाही गेलं का गेलं पुन्हा येणार नाही आता मागुता येईल फेरा हे तो नगडे या नगर पुन्हा या नगराला याल नगर म्हणजे मानवड याल होणार नाही म्हणजे तुमच्या पोरांची तुमच्या गुरांची तुमच्या ढोरांची तुमच्या बैलांची तुमच्या सगळ्याची
पुन्हा गाठ भेट होणार नाही. ओ विठ्ठल 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 विठ्ठल. धन्य आहात की या मानवी देहाला आलात. भक्ती करा विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ती विना पशु कशाची वाढला पशु कशाची वाढला पशु कशाची वाढला पशु कशाची वाढला सटविने नेला कैसा सटविने नेला कैसा नाही. भक्ती शिवाय राहणं म्हणजे जनावरासारखं राहणं. जनावर भक्तीविना पशु म्हणतात. कशाची वाढला व्यर्थ राहणं. तुम्हाला स्वतः तुम्ही मनुष्य समजत असाल पण भक्ती नसेल तर महाराज म्हणतात तुम्ही गाढवाच्या पेक्षा खालचे आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण मानवी देहामध्ये भगवंताचं भजन असलं पाहिजे. का अरे ते भजना करता मिळाले. देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बाधिकेचा तो या झाला पाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला देह भजना गोमाता तोया झाला पाटा बालकेचा दुखेचा. देवे दिला देह भजन गोमटा कमल मुख राम भजन को दिया. दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन. जय तू जोडासे नारायण रे तू जोडसे नारायण. नाथ जीवा पाना भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान. देवानं हे सुंदर शरीर दिलं ते कशा करता जेने तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग याच्या करता दिलंय. निजात्म प्राप्ती लागुनी देवे केली मनुष्य योनी. नाही बाहुल्यने देही निधान घातले पाहिजे जेने ज्ञानी देवी दे पायी पावशी. ज्या ज्ञानानं आपण भगवंताची प्राप्ती करू शकू असं ज्ञान या शरीरात घातलेलं आहे. विठ्ठल पण असं असून जर तुम्ही भजन करणार नाही तर व्यर्थ आहे. ती गोपी म्हणते नवल आहे आश्चर्य आहे की मी या रानामध्ये म्हणजे या मनुष्यरात आले. येत नाही यायला मिळत नाही हे सौलभ्य नाहीये कठीण आहे पण आले हे माझं भाग्य. विठ्ठल 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 चला विठ्ठल. त्यातल्या त्यात मनुष्य देहात आल्यानंतर भरपूर येतात पण असे कुत्र्या मांजरासारखे फिरतात. काही उपयोग नाही. गाढवा डुकरासारखी माणसं फिरतात काय उपयोग आहे. अलीकडे माणसांकडे पावत सगळी अशी दिसतात गाढवं डुकर.
ज्याच्या जीवनामध्ये देवाची भक्ती नाही, भजन नाही, ती गाढवाच्या पेक्षा खालची. विठ्ठल 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 तरी काय थोडी स्वान सुख रे बापुडे स्वान सुख रे बापुडे स्वान सुख रे बापुडे नाही तरी थोडे स्वान सुख रे बापुडे स्वान सुख रे बापुडे स्वान सुख रे बापुडे. तुका म्हणे घुबडाईशे जन्म झरीचे सुकराचे. इतर पाणी राहतात तशी माणसं राहतात. म्हणजे काय माणसं मला उपयोग आहे? भजन नाही, परमार्थ नाही, कधी ज्ञानेश्वरी वाचणं नाही, कधी गाथा वाचणं नाही, कधी भागवत पाहणं नाही. येऊन जाऊन संसार, येऊन जाऊन संसार. बाकीचे काय करतात? तेच तेच करतात ना. त्याने काय संसार नाही काय? अरे डुकरा मांजरला त्यांना जो संसार आहे ना. विठ्ठल संसार करता फार पुरुषार्थ नाहीये. मनुष्य ध्यानानंतर परमार्थ केला पाहिजे, हे महत्वाचं आहे. धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्माला आलो. तुम्ही दास विठोबाच झाले आणि हे बायका जर दास झाले. कार्यदास होशी संसाराचा कार्यदास होशी संसाराचा, कार्यदास होशी संसाराचा, कार्यदास होशी संसाराचा, दुःखाचे डोंगर भोगावया, डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. याचा अर्थ असा आहे, मनुष्यत्वाला येऊन सुद्धा भजन होत नाही, परमार्थ होत नाही आणि त्या परमात्म्याची प्राप्ती होत नाही. मी माझं भाग्य समजते, बेटी आवची तर नंदाची आकाणी. मला परमात्म्याची भेटी झाली. भारतामध्ये की ज्या प्रजा हो भरपूर अशी माणसं दाटलेत. आता काही दिवसानं घर बांधायला जागा राहणार नाही, एवढी गरज झाली. पाण्यात छाटायला लागलेत एकाला एक, जागा राहणार नाही. आता एवढी माणसं झालेत तरी त्यांना भगवंताची भक्ती नाही, भगवंत त्यांना प्राप्त होत नाही. याचाच अर्थ अवघड आहे. कारण सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानो रान कल्पतारो, अवघे रान रान कल्पतारो, सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानो रान कल्पतारो, अवघे रानो रान कल्पतारो. जवळ असलेले पर्वत ते सोन्याचे करता येतील. त्या पर्वतावर असली झाडं ती कल्पवृक्ष बनवता येतील. आणि आजच्या पुरुषा जर पाहिलं तर काय कौतुक करा वाटेल. कुठं गेलेत पार, काय काय शोध लावलेत आणि काय काय निर्माण केलंय. पण भगवान नाही म्हणजे मूर्ख ठरलेत. ज्यांना शास्त्र करता आली त्यांना शास्त्राप्रमाणे या वस्तू करता आल्या नसत्या का? गणात म्हणा, गौतम म्हणा, या लोकांनी शास्त्र निर्माण केली. त्या शास्त्राच्या आधारावर तुम्ही आता बाकी प्रयोग करता. त्यांना ते करता आले नसते, केले असते पण त्यांनी केले नाही. त्यांनी देव प्राप्त केला. विठ्ठल 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 विठ्ठल
भगवंताची प्राप्ती करणं हे महत्वाचं आहे. परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण आवाया जतन आवावया जतन हे उपाय लाभाचे परते टाके तांडे मांडे परते टाके उपाय लाभाचे तांडे मांडे परते टाकी तांडे मांडे परते टाकी. आता या मानविड गावामध्ये एवढी माणसं आहे, मान्य आहे. ते आपापल्या परीनं जगत असतील, पैसे कमवत असतील, आपल्या प्रगत्या म्हणजे या बाकी व्यावहारिक प्रगत्या केलेल्या असतील, पण महत्त्व नाही. या मानविड्यातली एक बाई म्हणा किंवा एक पुरुष पंढरपुराचा वारकरी जर असेल तर तो धन्य आहे. विठाला विठाला बाकीच्यांना आम्ही लोक धन्यता देत नाही, कारण साधू संतांनी दिले नाही तर आम्ही काय देऊ? काही उपयोग नाही. वारकरी धन्य आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. संसारिक मोक्षाचा धीर कुठे सांगितला बरं? सांगा बरं. विठाला विठाला संसारिक कशाचा अधिकारी? नरकाचा अधिकारी. नरक साधीला विसरूनही देवा बुडाले ते भावा नदी माझी. म्हणून भगवंताची भक्ती करणारा हा श्रेष्ठ आहे. आणि त्यातल्या त्यात भगवान प्राप्त हो रे किती महत्वाचं आहे. ती म्हणते मला तो प्राप्त झाला. भेटी आवची तर नंदाची या काणे. नंदाचा कान्हा परमात्मा श्रीकृष्ण मला भेटला. वास्तविक ही सोपी गोष्ट नाही. गोवी सांगती सकळ ही जने. शास्त्र म्हणा, पुराण म्हणा, वेद म्हणा, त्याचप्रमाणे संत महात्मे म्हणा, आपल्या मुखानं सांगतात देवाची भेट होणं सोपं नाही. पर्या दुर्लभ विठोबाचे पाय मिळत नाही. ती म्हणते मला प्राप्त झाला. लोक सांगतात फार अवघड आहे, पण मला तो प्राप्त झाला. आता पुन्हा प्रश्न निर्माण तो कसा झाला? ती म्हणते या जन्मात मी काय तसं काही केलं नाही. म्हणजे तसं म्हणजे त्याच्या प्राप्तीकरता काही साधनं केली नाहीत. योग केला नाही, या केलं नाही, जप केलं नाही, तप केलं नाही, काही केलं नाही, पण प्राप्त झाला. मग झाला कसा? त्याचं कारण मागचं माझं पुण्य असलं पाहिजे. हो ते संचित आणि येले तेने हो. मागचं काही संचित होतं त्याला हात घोडू घडून आणला म्हणजे ही प्राप्ती झाली. विठ्ठला विठ्ठला न होणारी प्राप्ती झाली, न मिळणारा तो कृष्ण मिळाला. प्राप्त झाला. आता तो प्राप्त झाला म्हणजे कसा? त्याची प्राप्ती झाल्यानंतर तो परमात्मा असा आहे कसा?
जीवाला आपल्याहून वेगळा ठेवत नाही. मग तो तदाकार करून घेतो, आत्माकार करतो. जीव हा जीव राहत नाही, तर जीव हा परमात्माच होतो. विठ्ठल विठ्ठल हे त्याच्या प्राप्तीचं वैशिष्ट्य आहे. भगवंताची प्राप्ती होणं म्हणजे जीवाचा जीवपणा नष्ट होणं. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ जीव हा शिव होणं, परमात्मा होणं, आनंद स्वरूप होणं हे महत्वाचं आहे. आता त्याची प्राप्ती झाली, तो आनंद, ते सुख, ते समाधान, ती शांती जी माझ्या चित्तात झालेली आहे, आनंद माझ्या उसळत आहे. पण काय करू ते सांगता येत नाही. अभंगाच्या दुसऱ्याकडे गेले होनिया नचले आता काही, गेले होनिया नचले आता काही, गेले होनी नचले आता काय, गेले होनी नचले आता काय. साध घालिता जवळी तुझे नाही, साध घालिता जवळी तुझे नाही, साध घालिता जवळी तुझे नाही, साध घालिता जवळी तुझे नाही. अंगी जडला मग उरले ते काही, अंगी जडला मग उरले ते काही, मग उरले ते काय, अंगी जडला मग उरले ते काय. आता राखता गुमान भले बाई हो, आता राखता भले गुमान बाई हो. गेले चले आता काही, गेले हरोणी न चले आता काय. आता राखता गुमान भले भाई हो, आता राखता गुमान भले भाई. गेले होनी नचले आता काय, गेले होनी नचले आता काय. न होणारी गोष्ट होऊन गेली, होत नाही. करण्याचा प्रयत्न केला तरी ते करता येत नाही, मिळवता येत नाही, तो सापडत नाही, अशी स्थिती आहे. पण तो प्राप्त झाला. आता कोणाला सांगावं तर सांगण्याकरता दुसरा राहिला नाही. राहिला नाही म्हणजे द्वैत राहिलं नाही. याचा अर्थ असा सिद्ध होतो, भगवंताची प्राप्ती होणं म्हणजे द्वैताचा नाश होणं. विठ्ठल द्वैत शिल्लक न राहणं ही परमात्म्याच्या प्राप्तीचं लक्षण आहे. परमात्म्याची प्राप्ती झाली, ब्रह्म मिळालं, ब्रह्म मिळालं. झालं काय? इथं तिथं बोंबलत बसतो. अरे तुला बोंबलता येतं याचाच अर्थ ब्रह्माची प्राप्ती झाली नाही. विठाला बोले ना बोलू दे ना, ते तर पाने ते अवघे हरपले गे माये. ते बोलू देत नाही, बोलतही नाही. एक ग्रस्त पाणी पिण्याच्या हेतूने एका विहिरीच्या जवळ गेला. भाग्यवशात त्याला पोहऱ्या सापडला, बादली. लगेच त्याने ती बादली सोडण्याचा प्रयत्न केला खाली. बादली सोडली पण त्याच्याबरोबर तिची अंगठी खाली पडली.
1 तोळ्याची अंगठी पडली. ओरडत राहिला, आता काय करावं. त्याचं ओरडणं ऐकून एक मनुष्य आला. तो मला काय झालं बाबा. अहो म्हणे मी पाणी पिण्याचं तिथं खाली पुढे शिरलं, माझी अंगठीच बाहेर पडली. असं काय. थांब म्हणे, त्याला पोहता येत होतं. त्यांनी कपडे काढले, मारली उडी, गेला तळात, सापडली अंगठी. आनंद झाला, सांगावं वाटलं, बोलावं वाटलं, पण ते पाणी असं आहे, बोलतही नाही बोलू देत नाही. सांगा वाटलं पण त्याला बोलता येईना, बोलू देईना, कारण पाणीरूप झालाय. पाणीरूप झालेला जो ग्रस्त, ते पाणी जसं बोलू देत नाही, बोलता येत नाही, तसं ब्रह्मरूप झाला मनुष्य बोलत नाही, बोलता येत नाही. विठाला विठाला हे गप्पा मारणारे लोक यांचं किती खरं आहे पाव, अगदी खोटं. विठाला विठाला ब्रह्मज्ञान एवढं बोलायच्या गोष्टी नाही. उलटे माणसं ना लोकांना बोलवतात आणि उलट्या आणखीन भ्रांतीत टाकतात. हे तर ब्रह्मा भ्रांतीत पडलेच पडले, दुसऱ्या भ्रांतीवर नेऊन टाकतात. विठाला विठाला ब्रह्मरूप झालेला जो ग्रस्त आहे त्याला दुसरा सांगण्याकरता नाहीच. दुसरा राहील तर ब्रह्माची प्राप्ती झाल्याने सिद्ध होईल. कारण ब्रह्म म्हणजे एकमेव अद्वितीय ब्रह्म, त्याची प्राप्ती होणं म्हणजे एकत्वाची प्राप्ती होणं, ऐक्याची प्राप्ती होणं, ऐक्य होणं. म्हणजे याचा अर्थ द्वैत राहत नाही. आता द्वैतच राहत नाही तर तो सांगेल कोणाला. विठ्ठला विठ्ठला कोण ऐकाय राहिलाय. काय सांगेल, कोणला सांगेल. कारण जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत जीवदशा आहे. शिव झाला का तो जीवदशा गेली, द्वैत गेलं. द्वैत राहतच नाही. दुजे जवळजवळ घडे तो संसार भय जोडे. जोपर्यंत दुजा आहे तोपर्यंत संसार आहे, म्हणजे त्याला ब्रह्मप्राप्ती नाही आहे सिद्ध. विठाला चांगला तत्वज्ञानाचा अभ्यास करा. काही कुणी गप्पा मारून लागलं ते काही खरं नसतो. द्वैतात वै भयम भवती, दुजेपणात भय असतं आणि तिथं भय निवृत्त होतं. एकच काय भय राहणार, कोणाचं भय राहणार. एक झाला आनंदमय दर्शी झाली, जिकडे पाहिजे तिकडे आनंदच वाट दाटलेला आहे, काहीच राहिलं नाही त्याच्याशिवाय. आणि त्याला आपल्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. समजून घ्यायचं याला परमात्म्याची प्राप्ती झाली. विठ्ठल म्हणून ती गवळण म्हणते अंगी जडला मग उरले ते काय. तो परमात्मा एकदा जडला, आपल्याशी एक झाला, ऐक्याला प्राप्त झाला, काय शिल्लक राहील. काहीच नाही. साध घालिता जवळ दुजे नाही. दुसऱ्याला सांगा होतं, जवळ कुणीच नाही, कुणी राहतच नाही, तर कोणाला सांगेल. अंगीच जडला, तो एकरूप झालाय, दुसरं काय राहिलं, काहीच राहिलं नाही. मग आता काय करावं. आता राखता गुमान भले बाई. आता मौन धारण करणं हेच महत्वाचं. विठाला ज्याला
पडतं त्याला प्राप्त झाली सिद्धी होते. वेद जाणो गेला पुढे मौनावला, पुढे मौनावला, जाणो गेला पुढे मौनावला, जाणो गेला पुढे मौनावला, गुजरला प्राप्त कै प्राप्त प्राप्त वेद जाणण्याकरता गेला, भगवंताला जाणलं पण कसं आहे हे त्याला सांगता आलं नाही. गप्प राहिला म्हणजे वेद गप्प राहिला याचाच अर्थ वेदानं त्याला जाणलं, त्याची ओळख केली. कशावरून सांगता येत नाही याचाच अर्थ ओळख केली. ते शब्दात येत नाही, अनिर्वचनीय आहे, शब्दाचा विषय नाही. मन पाहुणं पांगुळले दृष्टी तेच गेले अशी त्याची स्थिती असते. अतिंद्रिय असा तो विषय आहे, म्हणजे इंद्रियांचा तो विषय नाही. विठ्ठल विठ्ठल आता काय करायचं? आता राखता गुमान भले बायो, आता गप्प राहणं हेच महत्वाचं. जो गप्प राहतो, कोणाशी बोलत नाही, कोणाला काही म्हणत नाही, कोणाशी काय चालत, समजून घ्यायचं याला ब्रह्मप्राप्ती झालेली आहे. आता याच्याविषयी काय बोलणं महत्वाचं नाही, असं असेल तर ब्रह्मप्राप्ती. आणि जो गप्पा मारतो तो काही नाही, खरं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण तो अनिर्वचनीय विषय आहे. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास, मनास वाणी जिथं मागे फिरते असा तो विषय आहे. म्हणजे मन इंद्रियांचा विषय होत नाही. परमात्मा शब्दे विन संवादो तुझे विन अनुवादो, शब्द विन संवादो तुझे विन अनुवादो, आहे तव कैसे निगामे, हे तव कैसे निघाले, हे परात बोलाने कुंठले, मग मी परत बोलने कुंठले, वैखरी कैसे निसागे, वैखरी कैसे धागे, वैखरी कैसे निसागे, वैखरी कैसे धागे, कन्नडा विठ्ठलो कर्नाट, कन्नडा विठ्ठल कर्नाट, विठ्ठल विठ्ठल कर्नाट. शब्दे विन संवादू तुझे विन अनुवाद, हे तव कैशी घडे. शब्दाशिवाय संवाद करता येईल का? कोणाचाही संवाद करायचा आणि तोंड बंद करायचं, बोलायचं नाही. आता असं तोंड जर बंद केलं, शब्दच काढला नाही, तर शब्द जर उच्चारला गेला नाही तर तुम्हाला बोलता येईल नाही. शब्दविना संवादू नाही, हे तर कैसे नाही घडे. हे कसं शक्य आहे? तुझे बी अनुवाद न घडे, दुसरा नाही तर अनुवाद कसा कोणाकडून करणार? अनुवादा करता दुसरी व्यक्ती लागते तेव्हा अनुवाद होतो. विठ्ठल विठ्ठल अनुवाद नाही, कारण दुसरा राहिलाच नाही ना. संवादही नाही, अनुवादही नाही, हे तव कैशी निगडे. अरे परे परते बोलले खुंटले, वैखरी कैशीने सांगे. परा पश्यंती मध्यमा, या वाण्या संपल्यात. आता हे तोबड काय बोललं नाही. विठ्ठल विठ्ठल परावाणीत जो विषय नाही, पश्यंतीत नाही, मग वैखरी वाणीत कसा येईल? भगवंत हा एकदा
जीवरूपानं म्हणजे जीवाशी एकत्र झाला, जीवाची जीवदशा नष्ट होते, तो परमात्मा स्वरूप होतो. आणि मग परमात्मा स्वरूप झाला की म्हणजे तोंडला काही बोलता येत नाही. मग काय राखिता मौन राखता काय गुमान भले शेवट काय गुमान राखिता गुमान भले आता राखता गुमान भले भाई भाले बाई हो आता राखता गुमान भले भाई बाई हो विठोबा गुमाई जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार 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 विठोबार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार बोला बोला आजी नवल मी आले राने आजी नवल मी आले राने आज नवला में आने रान आज नवला में आने रान बेटी अवचित नंदाची काने बेटी अवचित नंदाची काने भेटी अवचेत नंदाची कान भेटी अवचेत नंदाचे कान गोवी सांगती वो सकळ ही जन गोवी सांगती वो सकळ ही जन गोवे सांगताय सखळई जने गोवे सांगताय सखळई जने होते संचित आणि येले तेने वो होते संचित आणि येले तेने वो गेले भोमुनी न चले आता काही गेले भोमुनी न चले आता काही होते संचित आणले तेने हो होते संचितानी लेतेने हो गेले होते आता काही गेले होते आता न चले काही साध घालिता जवळी तुझे नाही साध घालिता जवळी तुझे नाही साज घालिता जवळ तुझे नाये साज घालिता जवळ तुझे नाये अंगी जडला मग उरल ते काही अंगी जडला मग उरल ते काही अंगे जडला मग उरले ते काये अंगे जडला मग उरले ते काये आता राखता गुमान भले बाई वो आता राखता गुमान भले बाई वो बाई हो बाई हो बाई हो आता राखता गुमान भले बाई वो आता बाई हो आता राखता गुमान भले बाजीबो भाजीबो भले गुमान बाई वो आता राखता गुमान भले बाई वो गेले भोमुनी नचले आता काही
गेले होऊन इथले मग आता काही संवादक ज्या गवळणी होत्या त्या गवळणी त्या संवाद करणाऱ्या गोपीला म्हणाल्या का हो, ज्या रानामध्ये भगवान प्राप्त होतो अशा रामा तुम्ही गेल्या कशा? तुमचं जाणं झालं कसं? ती म्हटले शक्य नाही, जाणं होत नाही, जीव जात नाही. मग तेच मी विचारते की तू गेली कशी? तर कशी मी गेले अभंगाच्या तिसऱ्याकडे गेला. बहुत कामे मज नाही आरानुग, बहुता मज नाही आरानुग, बहुत कामे मज नाही आरानुग, बहुत कामे मज नाही आरानुग. एक धरता तो पुढे उभे, एक धरता तो पुढे उभे, एक सरिता तो पुढे उभे, एक सरिता तो पुढे उभे. आज मी टाकून आले सकळीक, आज मी टाकून आले सकळीक, आज मी टाकून आले सकळे, आज मी टाकून आले सकळे. अनेक कवतुक तव रचिले, अनेक कवतुक नचले आता गेले हो निघाले आणि काही तव रचिले अनेक तुझ्या अनेक तुझ्या गेले होऊन रचले आता काय, गेले होऊन रचले आता फार सुंदर विषय ती बाई सांगते. मला फार काम बहुत काम फुरसत मिळत नव्हती आणि हीच आहे सर्व जीवांची स्थिती. जीवांना भगवंताकडे जाण्याची फुरसतच नाही. का नाही? तिच्याप्रमाणे यांना खूप काम. एक काम चाललं का दुसरं, दुसरं झालं का तिसरं, ते झालं का तो चालूच आहे. इतकी काम माणसांनी वाढवलेत का त्या जमिनीला सुद्धा फुरसत मिळून देत नाही. विसावा नाहीच. पूर्वी माणसं उन्हाळ्यामध्ये जमीन नांगरून टाकायची, 2-2, 4-4 महिने त्या जमिनी राहायच्या. आता फुरसतच नाही. भात काढले का लगेच भाज्या, एका मागे एक भाज्या झाले का लगेच भात. आहे कुठं फुरसत? विठाला विठाला आणि अशा माणसांच्या मध्ये सप्ताह करायचा आहे ज्यांना फुरसतच नाही. कामाच्या पाठीमाग काम, कामाच्या पाठीमाग काम. सप्ताला येईल कोण? विठ्ठल विठ्ठल ती गवळण म्हणते माझ्या पाठीमाग कामाच्या पाठीमाग काम, सारखे कामच होती. मग झालं कसं? मी आज सगळं टाकून आले. हे खरे
ज्याला देव पाहिजे ना त्यानं हे सगळं टाकावं लागेल तरच देव मिळेल. विठाला संसार सोडल्याशिवाय देवाची प्राप्ती होणार नाही. संसाराची काम करत राहा कसा देव मिळेल. सारी काम चालूच राहतात. प्रपंच म्हणजे कामाचंच आहे. एका पाठीमागे काम. याला दूर कराल या काम सोडून द्याल तरच त्याची प्राप्ती होते. विठाला आज मी टाकून आले सगळी काम टाकून आले म्हणून याची प्राप्ती. हा भेटला. इच्छा फार दिवसाची. अनेक जन्मांची इच्छा. पण या अनेक जन्मामध्ये अशी कामच होती. त्या कामात बाजूला निघाले नाही त्यामुळं त्याची प्राप्ती झाली नाही. आज मात्र असं आहे की ती सगळी कामं सोडून दिली म्हणून याची प्राप्ती झाली. नुसतीच प्राप्ती झाली नाही त्यांनी महान काम केलं. कर्तव्य केलं. कोणतं काम केलं. अभंगाच्या शेवट चिंता करिता हरली नारायण. चिंता करिता हरली नारायण. चिंता करिता हरली नारायण. चिंता करिता हरली नारायण. अंगे संगे मिनता दोघे जणे. अंगे संगे मिनता दोघे जणे. अंगे संगे मिळला दोघे जणे. अंगे संगे मिळला दोघे जणे. सुखे निर्भर झाली त्याच्या गुण. सुखे निर्भर झाली त्याच्या गुण. त्याचा गुणे खेळ भरणारिया त्याचा गुणे. तुका मने कुंडल येणे जाणे हो. तुका मने कुंडल येणे जाणे हो. गेले होऊन नचल आता काही. गेले होऊन नचल आता काही. चिंता एका दिवसाची चिंता नाही अनेक जन्मांची चिंता. या परमात्म्या संबंधाची चिंता अनेक जन्मापासून माझ्या ठिकाणी होती. तो मिळावा त्याची प्राप्ती व्हावी अशी चिंता अनेक जन्मांपासून मी वाहत होते. परंतु त्याची प्राप्ती काही होत नव्हती. आज मात्र ती चिंता दूर झाली म्हणजे त्याची प्राप्ती झाली. केव्हा. सगळी संसाराची कामं सोडली तेव्हा. जरा ध्यान ठेवा. देव कायचा त्या दुरी. देव कुठे दूर आहे काय. जवळ आहे. तिचे बाह्य अभ्यंतरी. जवळी असतात जगजीवन का धांडूळ शिवन. परमात्मा दूर नाही. आपण भावनेनं दूर आहोत. ज्या वेळेला या संसाराची सर्व कामं टाकली तेवढा त्यांनी माझी चिंता हरण केली म्हणजे याचा अर्थ तुम्हाला भेटला. चिंता करीत हरली नारायण भेटला. आणि अशी भेट झाली की बस
द्वैताचं वाटोळच झालं. अंग संगे मिळता दोघे जणे अंग संगे मिळता. मी त्याला भेटले, तो मला भेटला, दोघांचा अंग संग झाला, तोच संपलं विठ्ठल. परमात्म्याला भेटल्यानंतर द्वैत राहत नाही. आणि संसाराला तुम्ही अनंत जन्म भेटाल तरी द्वैत वाढत जाणार, द्वैत संपणार नाही. हा द्वैतात्मक प्रपंच आहे, तो द्वैत वाढतच राहणार. परमात्म्याशी ऐक्य केलं की द्वैत संपतं. अंग संगे मिळतात दोघे जणे. तो आणि मी एकमेकाला भेटलो, संबंध सुटला द्वैताचा, गेलं द्वैत. अंगी जडला, मग उरले ते काय? आता काय राहिलं? काहीच राहिलं नाही. मग झालं काय? तुका म्हणे कुंटले येणे जाणे हो. बस आता जन्म मरणाचा संबंध सुटला, म्हणजे याचा अर्थ द्वैताचा संबंध सुटला. म्हणजे काय झालं? कायम परमात्म्याची प्राप्ती झाली, आनंद रूपता झाली, सुखरूपता झाली. आणि आनंदानं सर्व ठिकाणी आनंद भरलेला आहे असं दिसलं. आनंदे दाटली ती त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग केला. तुका म्हणे आता आनंदी आनंद, तुका म्हणे आता आनंदी आनंद, तुका म्हणे आता आनंदी आनंद. गोविंद साठवला, गोविंद साठवला, गोविंद साठवला. आनंदाच्या कोटी साठवले आम्हा पोटी. असा आनंद आता झाला. म्हणजे आनंदमय स्थिती, भगवंताच्या प्राप्तीमध्ये आनंदमय स्थिती आणि संसाराच्या प्राप्तीमध्ये दुःखमय स्थिती. जितका संसार वाढवाल तितका दुःख वाढत जाणार आणि परमात्मा आनंद रूप निर्माण करणार. म्हणून आता काय झालं? आता जन्म मरणाचा संबंध राहिला नाही, येणे नाही, आता जाणे नाही रे. बस संपलं सगळं. आता परमात्म्याशी एक रूप आणि तो आनंद भोगत राहायचा, बस. याच्या दुसरं काही नाही. गेले होऊन नचले आता काही, साध घालिता जवळ तुझे नाही, अंगी जडला मग उरले काही. आता राखता गुमान भले बाबा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानराज माऊली. चिंता करिता हरली नारायणे, चिंता करिता हरली नारायणे. चिंता करिता हरले नारायण, चिंता करिता हरले नारायण. अंग संगे मिनता दोघे जणे, अंग संग मिनता दोघे जणे. अंग संग मिनता दोघे जणे, अंग संग मिनला दोघे जणे. सुखे निर्भर झालिया त्याच्या गुणे, सुखे निर्भर झालिये त्याच्या गुणे. सुखे निर्भर झाल्या त्याच्या गुणे, सुखे निर्भर झाल्या त्याच्या गुणे. तुका म्हणे खुंटले ने जाणे, तुका म्हणे खुंटले येणे जाणे. गेले होनिया नचले आता काही, गेले होनिया आता नचले काही. तुका म्हणे खुंटले
नचले आता काही गेले होऊनी नचले आता काही साध घालिता जवळी तुझे नाही साध घालिता आता तुझे नाही साध घालिता जवळी तुझे नाही साध घालिता जवळी तुझे नाही अंगी जडला मग उरले ते काही 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 आता राखीता गुमान भले भाई हो आ आ आता रगता गुमान भले भाई हो भले भाई हो चले आता जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली वेले तुरी होतो तिघाचे देवरी तुम्ही वारे दोईकडे मुख बजुरून वाहती धारा झारे डोईचा कोपरा तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनी गणे तुका मने हाती ठोका मने हाती ठोका मने हाती ठोका मने हाती ठोका अनकमुने ने दिलो का 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 तुम्ही भारे तोही खडे वार कोई खडे मुख पसरो
निघाले मुख पसरणे मुख पसरणे गाडे मुख पसरोनी गडे मुख पसरणे गाडे मुख पसरोनी गडे धरला कृष्णमणी अवगाजनी प्रकाश समलोका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू वाटू एकामेका वैष्णविका संभ्रम तुका म्हणे हो मंडळी दैवमी बळी वीर गडे वाटू एकामेका वैष्णविका संभ्रम बोलिलेले करू वेडे पुढे उत्तरे राज महाराज तुम्ही जित विचारिला अधिकार व्यापुला राज महाराज तुम्ही जित ज्ञानेश्वरा राखा पाया पटी करा करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव झाले समाधान तुमच्या देखले चरण आता उठायचे मनाईत नाही नारायण सुरवाडी कपने येथे सापडले केने आता उठायचे मनाईत नाही नारायण तुका मने भोग गेला निवारीला लागा आता उठायचे मनाईत नाही नारायण आज करोनी आरती चक्रपाणी ववाळती पुरारे नवस धन्य काळ दिवस पाऊस सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा पुरारे नवस धन्य काळ दिवस हात का बाह्य टाळी उभा सन्निका जवळी पुरारे नवस धन्य काळ दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे ववाळती धन्य धन्य ते लोचन नित्य गती अवलोकन बारा पौडान मुक्ता ववाळती परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य गती अवलोकन नामा मन केशवाची देखून राहिलो तट धन्य धन्य ते लोचन नित्य गती अवलोकन योगे 28 विठ्ठल उभा वामागे रुक्माई देवी शोभा पुंडलिका देवी ब्रह्मा दर्शनाला कोणी येऊ नका, बसा खाली. जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराईचा वल्लभ पाये झुलगा जय देव तुळशी माळा गळात करडेवन कंठी कासे पितांबर कसूर लाटे देवा सुरवर निजेच भेटी गरुडानंद पुढे जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराईचा वल्लभ पाये झुलगा जय देव आषाढी कार्तिक भक्त जन येते चंद्रभागे माझे सांज करते दर्शनेला माते तयावय मुक्ती केशवाचे नामदेव भावे वाळती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराईचा वल्लभ पावे जुलगा हरते ज्ञान राजा महाकैवाल ते दासेवचा संत मनोवेदना माझा हरते ज्ञान राजा लोपने ज्ञान जगीत नाथ कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी हरते ज्ञान राजा महाकैवाल ते दासेवचा संत मनोवेदना माझा हरते ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्माची केले रामजनार्दन चरणी मस्तकडे रे हरते ज्ञान राजा महाकैवाल ते दासेवचा संत मन वेदा माझा ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाये दाखव्या मात तुकाराम रागवी सागरात जन तारले दैत तुकोबत अभंग रचिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाये दाखव्या मात तुकाराम चिता गुणने श्री ब्रह्म तुकाचार्य म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाये दाखव्या आरती तुकाराम घालेलं टांगण बाय ओवाळी ना म्हणे ना हीच व्हावी माझ्या सजन जन्म जन्म पंढरीचा वारकरी वारी चुकून संत संगे सर्व काळा अखंड प्रेमाचा कळवळ पंढरीचा वारकरी वारी चुकून चंद्रभागा खाली बसा सर्वांनी माझी हे विधान पंढरीचा वारकरी वारी चुकून हरे अकल पावशे व्हावे माझी सकळा हरिच्या दासा बाधा नो कोणी काळी ये